हाय फ्रेंड्स, बघा आपला नेक्स्ट टॉपिक आहे आता कोव्हॅरियन्स. कोव्हॅरियन्स इज अ मेजर ऑफ जॉइंट व्हेरिएशन बिटवीन टू व्हेरिएबल्स. द कोव्हॅरियन्स बिटवीन एक्स अँड वाय इज डिनोटेड बाय कोव्हॅरियन्स ऑफ एक्स वाय. बघा आपण कोव्हॅरियन्स ऑफ एक्स वाय असं आपण डिनोट करू शकतो. त्याच्यातला आपण फर्स्ट बघूया फॉर अनग्रुप डाटा. फॉर अनग्रुप डाटामध्ये इफ कर्ली ब्रॅकेट मध्ये एक्स आय कॉमा वाय आय इज इक्वल टू व्हॅल्यू दिलेल्या आहेत 1 2 डॅश 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 n. बी अ बायव्हेरिएट डाटा ऑन एक्स वाय. द कोव्हॅरियन्स बिटवीन एक्स अँड वाय इज डिनोटेड बाय कोव्हॅरियन्स ऑफ एक्स वाय अँड इज डिफाइंड ॲज कोव्हॅरियन्स ऑफ एक्स वाय इज इक्वल टू समेशन आय इज इक्वल टू 1 to n एक्स आय मायनस एक्स बार अँड सेकंड ब्रॅकेट वाय जे मायनस वाय बार डिवायडेड बाय n. हा फॉर्म्युला कशाचा आहे? कोव्हॅरियन्स ऑफ एक्स वाय. नेक्स्ट बघूया Note covariance is also denoted by mu of L1 is equal to central moment of xy of order 1 1. बघा covariance is also denoted by mu of 1 1 ने आपण covariance denote करू शकतो आणि त्याला काय म्हणतो की central moment of xy of order 1 1. For computational purpose, the formula for covariance can be simplified as follows. बघा कोव्हॅरियन्स आपण सिम्प्लिफाईड मध्ये कसं बघू शकतो, मग सिम्प्लिफाईड कसं करता येईल त्या फॉर्म्युल्याला. तर कोव्हॅरियन्स ऑफ एक्स वाय इज इक्वल टू 1/n. बघा डिवायडेड बाय n आहे तर आपण 1/n काय केलं, समेशनच्या बाहेर काढून घेतलं. समेशन आय इज इक्वल टू 1 to n एक्स आय मायनस एक्स बार अँड वाय जे मायनस वाय बार म्हणजेच इज इक्वल टू 1/n समेशन आय इज इक्वल टू 1 to n एक्स आय वाय जे मायनस वाय बार एक्स आय वाय जे मायनस वाय बार इंटू एक्स आय मायनस एक्स बार वाय आय प्लस एक्स वाय बार. बघा फर्स्ट टाइम आपण एक्स आय वाय जे घेतला, नेक्स्ट वाय बार मायनस एक्स बार अँड एक्स बार वाय बार म्हणजेच इज इक्वल टू 1/n समेशन ऑफ आय इज इक्वल टू 1 to n एक्स आय इंटू वाय आय मायनस वाय बार इंटू 1/n. बघा प्रत्येक टर्म काय करून घेतली आपण, सेपरेट केली. एक्स आय वाय आय मायनस वाय बार 1/n समेशन आय इज इक्वल टू 1 to n एक्स आय मायनस एक्स बार इंटू 1/n समेशन आय इज इक्वल टू 1 to n वाय आय प्लस 1/n समेशन आय इज इक्वल टू 1 to n एक्स बार अँड वाय बार म्हणजेच इज इक्वल टू बघा 1/n समेशन आय इज इक्वल टू 1/n आय इज इक्वल टू 1 to n एक्स आय वाय आय मायनस वाय एक्स बार मायनस एक्स वाय बार प्लस 1/n n इंटू एक्स वाय बार म्हणजेच देअरफोर बघा आपण कोव्हॅरियन्स ऑफ एक्स वाय कसं लिहू शकतो, 1/n समेशन आय इज इक्वल टू 1 to n एक्स आय वाय आय मायनस एक्स वाय बार. बघा अशा पद्धतीने आपण कोव्हॅरियन्स ऑफ एक्स वाय याचा फॉर्म्युला काय केला, सिम्प्लिफाईड केला. नोट कोव्हॅरियन्स मे बी पॉझिटिव्ह, निगेटिव्ह ऑर झिरो. बघा कोव्हॅरियन्स हा कसा असू शकतो, पॉझिटिव्ह पण, निगेटिव्ह पण किंवा झिरो पण येऊ शकतो कोव्हॅरियन्स. सेकंड बघूया बी, covariance for bivariate frequency distribution. For bivariate frequency distribution, covariance between x and y is given by covariance of x y is equal to बघा तिकडे काय होतं 1/n कसा होता, n स्मॉल होता, इकडे कसा आहे n कॅपिटल आहे. 1/n समेशन आय इज इक्वल टू 1 to m समेशन j इज इक्वल टू 1 to n एफ आय जे एक्स आय मायनस एक्स बार वाय जे मायनस वाय बार. For computational purpose, it is simplified as covariance of xy is equal to 1/n summation I is equal to 1 to m summation j is equal to 1 to n f I j xi minus x bar yj minus y bar म्हणजेच इज इक्वल टू बघा सेपरेशन करून घेऊया. 1/n कॅपिटल 1/n समेशन I is equal to 1 to m summation j is equal to 1 to n f I j into xi yj xi into yj minus fij as it is xi into y bar minus fij into xi yj plus xi fij into x bar and y bar x bar into y bar. अशा पद्धतीने आपण काय केलं, सेपरेशन करून घेतलं म्हणजेच इज इक्वल टू 1/n समेशन आय इज इक्वल टू 1 to m. मग आता प्रत्येक टर्मला काय केलं आपण, समेशनने मल्टिप्लाय करून घेतलं. समेशन आय इज इक्वल टू 1 to m समेशन j इज इक्वल टू 1 to n एफ आय जे इंटू एक्स आय वाय जे मायनस 1/n समेशन आय इज इक्वल टू 1 to n एक्स आय वाय बार समेशन j इज इक्वल टू 1 to n एफ आय जे मायनस 1/n समेशन j इज इक्वल टू 1 to n एक्स बार
x bar yj summation I is equal to 1 to m fij plus x bar y bar 1 upon n summation I is equal to 1 to m summation j is equal to 1 to n f into ij म्हणजेच इज इक्वल टू 1 अपॉन n आपण समेशनच्या बाहेर काढला समेशन I इज इक्वल टू 1 टू m समेशन j इज इक्वल टू n टू n f i j x i y j मायनस y बार घेतला बघा आपण y बार 1 अपॉन n समेशन I इज इक्वल टू 1 टू n f i इंटू x i इंटू x i काय केलं मग y बार इंटू x i काय केलं आपण इकडे मल्टिप्लाय करून घेतलं मायनस x बार इंटू 1 अपॉन n इंटू समेशन ऑफ I j इज इक्वल टू 1 टू m f i इंटू y j हा प्लस x y बार 1 अपॉन n इंटू कॅपिटल n म्हणजेच इज इक्वल टू बघा काय होतं 1 अपॉन n कॅपिटल 1 अपॉन n ॲज इट इज समेशन I इज इक्वल टू 1 टू m समेशन j इज इक्वल टू 1 टू n f i j x i y j मायनस x इंटू y बार मायनस x y बार x इंटू एक्स आय वाय जे मायनस एक्स वाय बार प्लस एक्स वाय बार प्लस एक्स वाय बार कारण का हे आपल्याला काय करायचंय कट करायचंय म्हणजेच देअरफॉर कोव्हॅरियन्स ऑफ एक्स वाय काय मिळेल आपल्याला 1 अपॉन n समेशन I इज इक्वल टू 1 टू m समेशन j इज इक्वल टू 1 टू n f इंटू आय जे एक्स आय वाय जे मायनस एक्स वाय प्लस एक्स वाय बार गेट कॅन्सल म्हणजेच आपलं काय राहिलं मायनस ऑफ एक्स वाय बार नेक्स्ट आहे बघा नेक्स्ट टॉपिक आहे आपला प्रॉपर्टीज ऑफ कोव्हॅरियन्स कोव्हॅरियन्सच्या प्रॉपर्टी बघूया आता फर्स्ट प्रॉपर्टी आहे की कोव्हॅरियन्स ऑफ एक्स कॉमा कॉन्स्टंट इक्वल टू काय असतं 0 एक्स कॉमा कॉन्स्टंट इक्वल टू 0 त्याच्यातली आपण फर्स्ट प्रॉपर्टी बघूया बघितली बघा सेकंड प्रॉपर्टी आहे कोव्हॅरियन्स ऑफ एक्स वाय इज इक्वल टू कोव्हॅरियन्स ऑफ वाय एक्स बघा फर्स्ट प्रॉपर्टी मध्ये कोव्हॅरियन्स ऑफ एक्स कॉमा कॉन्स्टंट इक्वल टू 0 आणि सेकंड प्रॉपर्टी आहे कोव्हॅरियन्स ऑफ एक्स वाय इज इक्वल टू काय असतो कोव्हॅरियन्स ऑफ वाय एक्स बघा मग ह्याचं नेक्स्ट आहे कोव्हॅरियन्स ऑफ एक्स एक्स इज इक्वल टू काय असतो व्हॅरियन्स ऑफ एक्स मग त्याचं आपल्याला प्रूफ दिलेलं आहे प्रूफ बाय डेफिनेशन ऑफ कोव्हॅरियन्स मग कोव्हॅरियन्सची डेफिनेशन लिहूया कोव्हॅरियन्स ऑफ एक्स एक्स इज इक्वल टू समेशन I इज इक्वल टू 1 टू n काय असतो एक्स आय मायनस एक्स बार एक्स आय इकडे काय आहे दोघंकडे एक्स एक्स आहे म्हणून आपण तेच घेऊया एक्स आय मायनस एक्स बार इंटू एक्स आय मायनस एक्स बार डिवायडेड बाय काय असतो स्मॉल n म्हणजेच इज इक्वल टू समेशन I इज इक्वल टू n टू m एक्स आय मायनस एक्स बार किती वेळेस आहे 2 टाइम्स एक्स आय मायनस एक्स बारचा ब्रॅकेट स्क्वेअर डिवायडेड बाय n आणि हाच काय असतो व्हॅरियन्स ऑफ एक्स असतो नेक्स्ट आहे बघा थर्ड इफेक्ट ऑफ चेंज ऑफ ओरिजिन अँड स्केल त्याच्यातलं फर्स्ट बघूया इफेक्ट ऑफ चेंज ऑफ ओरिजिन कोव्हॅरियन्स इज इनव्हॅरियंट टू द चेंज ऑफ ओरिजिन दॅट इज कोव्हॅरियन्स ऑफ एक्स मायनस ए वाय मायनस बी इज इक्वल टू कोव्हॅरियन्स ऑफ एक्स वाय वेअर ए आणि बी कसे आहेत मग आपले कॉन्स्टंट आहेत प्रूफ बघूया इफ y इज इक्वल टू एक्स मायनस ए अँड v इज इक्वल टू काय घेतला आपण y मायनस बी देन वी नो दॅट u बार इज इक्वल टू एक्स बार मायनस ए अँड v बार इज इक्वल टू y बार मायनस बी नाव बघा कोव्हॅरियन्स ऑफ एक्स आणि वायच्या u आणि v च्या व्हॅल्यू घेतल्या आपण एक्स मायनस ए वाय मायनस बी इज इक्वल टू काय मग कोव्हॅरियन्स ऑफ u v नेक्स्ट इज इक्वल टू समेशन I इज इक्वल टू 1 टू n ui मायनस u बार अँड vi मायनस v बार कारण काय घेतो आपण xi मायनस x बार सेम ॲज इट इज ui मायनस u बार vi मायनस v बार डिवायडेड बाय n बघा आपण व्हॅल्यू पुट करून घेऊया 1 अपॉन n समेशन I इज इक्वल टू 1 टू n ui म्हणजेच काय xi मायनस u बारची काय a xi मायनस a मायनस x बार मायनस a yi मायनस बी मायनस y बार मायनस बी कारण u बार इज इक्वल टू काय आपल्याकडे u बार इज इक्वल टू x बार मायनस a u बार इज इक्वल टू x बार मायनस a आणि ui इज इक्वल टू xi मायनस a हे आपण व्हॅल्यू पुट करून घेतला म्हणजेच इज इक्वल टू 1 अपॉन n समेशन I इज इक्वल टू 1 टू n xi मायनस a मायनस x बार प्लस a बघा xi मायनस a मायनस x बार प्लस a yi मायनस b मायनस y बार प्लस b म्हणजेच इज इक्वल टू आपल्याला इज इक्वल टू 1 अपॉन n समेशन I इज इक्वल टू 1 टू n xi मायनस x बार मायनस a प्लस a गेट कॅन्सल अँड yi मायनस y बार मायनस b प्लस b गेट कॅन्सल
म्हणजेच इज इक्वल टू आपल्याला स्टेप मिळाली की 1/n समेशन आय इज इक्वल टू 1 to n xi मायनस एक्स बार अँड yi मायनस वाय बार. म्हणजेच इज इक्वल टू काय मिळेल आपल्याला कोव्हेरियन्स ऑफ एक्स वाय. देअरफॉर कोव्हेरियन्स इज इनव्हेरियंट टू द चेंज ऑफ ओरिजिन. बघा नेक्स्ट स्टेप बी इफेक्ट ऑफ चेंज ऑफ ओरिजिन अँड स्केल. कोव्हेरियन्स इज इनव्हेरियंट टू द चेंज ऑफ ओरिजिन बट नॉट टू द चेंज ऑफ स्केल. दॅट इज बघा कोव्हेरियन्स ऑफ एक्स मायनस ए डिवायडेड बाय एच वाय मायनस बी डिवायडेड बाय के म्हणजेच इज इक्वल टू 1/hk कोव्हेरियन्स ऑफ काय मिळेल आपल्याला एक्स वाय. वेअर ए बी एच अँड के आर एनी कॉन्स्टंट. बघा ए बी एच आणि के कसे दिसत आहेत आपल्याला कॉन्स्टंट. प्रूफ बघूया. यू इज इक्वल टू बघा आपण यू कन्सिडर केलं की यू इक्वल टू एक्स मायनस ए डिवायडेड बाय एच अँड व्ही इज इक्वल टू वाय मायनस बी डिवायडेड बाय के. Then we know that u bar is equal to x bar minus a divided by h and v bar is equal to y bar minus b divided by k. Now covariance of x minus a divided by h y minus b divided by k is equal to काय मिळेल बघा आपल्याला covariance of uv. कारण आपण u is equal to काय मानलंय x minus a divided by h and v is equal to y minus b divided by k. म्हणजेच is equal to summation I is equal to 1 to n ui minus u bar vi minus v bar divided by n म्हणजेच is equal to 1/n summation I is equal to 1 to n कर्ली ब्रॅकेट मध्ये xi minus a divided by h minus x bar minus a divided by h आणि सेकंड ब्रॅकेट मध्ये yi minus b divided by k minus y bar minus b divided by k ब्रॅकेट कंप्लीट. is equal to summation is equal to 1/n summation I is equal to 1 to n कर्ली ब्रॅकेट मध्ये 1/h काय काढून घेतला आपण कॉमन काढून घेतला xi मायनस a मायनस x बार हा मायनस मायनस प्लस नेक्स्ट 1/k आपण ब्रॅकेटच्या बाहेर काढून घेतलं कॉमन काढून घेतलं yi मायनस b मायनस y बार हा मायनस मायनस गेट प्लस म्हणजेच इज इक्वल टू 1/h अँड k. एच के काय करून घेतलं आपण ब्रॅकेट समेशनच्या बाहेर काढून घेतलं 1/hk इंटू 1/n समेशन आय इज इक्वल टू 1 to n xi मायनस काय राहिला मग आपल्याला ए गेट कॅन्सल xi मायनस एक्स बार इंटू बी बी गेट कॅन्सल yi मायनस वाय बार म्हणजेच इज इक्वल टू काय राहिला आपल्याला 1/hk कोव्हेरियन्स ऑफ काय मिळाला आपल्याला एक्स वाय चा फॉर्म्युला मिळाला. नाव नेक्स्ट बघा नाव सिमिलरली वी कॅन प्रूव्ह. बघा सिमिलरली आपण असं सुद्धा याच्यासारखंच प्रूव्ह करू शकतो की कोव्हेरियन्स ऑफ ax प्लस b इंटू cy प्लस d इज इक्वल टू a इंटू c कोव्हेरियन्स ऑफ xy वेअर a b c अँड d कसे दिसत आहेत आपल्याला ते कॉन्स्टंट. नेक्स्ट बघूया बघा फोर्थ. इफ x y z आर 3 व्हेरिएबल्स देन कोव्हेरियन्स ऑफ x प्लस y z इज इक्वल टू कोव्हेरियन्स ऑफ x z प्लस कोव्हेरियन्स ऑफ y z. प्रूफ बघूया. लेट u इज इक्वल टू z प्लस y. u काय करून घेतला आपण z प्लस y घेऊन घेतला. देन वी नो दॅट u बार इज इक्वल टू x बार प्लस y बार. नाव सोल्युशन बघूया. नाव x प्लस y z इज इक्वल टू कोव्हेरियन्स ऑफ काय दिलेला आपल्याला uz का घेतला आपण z प्लस y इज इक्वल टू काय घेतोय आपण z प्लस y इज इक्वल टू u म्हणून u z घेतला आपण. म्हणजेच इज इक्वल टू 1/n समेशन I इज इक्वल टू 1 to n ui मायनस u बार अँड zi मायनस z बार इज इक्वल टू 1/n समेशन I इज इक्वल टू 1 to n xi मायनस yi मायनस x बार प्लस y बार इंटू zi मायनस z बार. कारण u बार इज इक्वल टू काय x प्लस y बार. म्हणजेच इज इक्वल टू 1/n समेशन I इज इक्वल टू 1 to n xi मायनस yi x बार प्लस y बार इंटू zi मायनस z बार. म्हणजेच इज इक्वल टू 1/n समेशन I इज इक्वल टू 1 to n xi मायनस x बार प्लस yi मायनस y बार इंटू zi मायनस z बार ॲज इट इज. म्हणजेच इज इक्वल टू समेशन 1/n समेशन I इज इक्वल टू n to n xi मायनस x बार सेपरेट करून घेतलं xi मायनस x बार इंटू zi मायनस z बार प्लस 1/n समेशन I इज इक्वल टू 1 to n yi मायनस y बार इंटू zi मायनस z बार. म्हणजेच आपल्याला काय मिळालं मग कोव्हेरियन्स ऑफ xz प्लस कोव्हेरियन्स ऑफ xz मिळाला प्लस कोव्हेरियन्स ऑफ yz.
हेच आपल्याला प्रूफ करायचं होतं.